शिरवळ येथील जनसेवक कैलासवासी आमदार बाबासाहेब तानवडे आणि कैलासवासी दत्ताअण्णा तानवडे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले। शिरवळ ग्रामस्थ, थोरात परिवार व जय शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। प्रारंभी प्रतिमेचे पूजन माजी मंत्री सिद्धराम मेत्रे, दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश मेत्रे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यानंतर आनंद तानवडे, प्रवीण तानवडे, गणेश मोर, संजय होळे, विजयकुमार तानवडे, सरपंच बसवराज तानवडे, राजू जवळगे, प्रशांत तानवडे, अप्पाशा देवकर, विजयकुमार बिराजदार, राजू राठोड, संगप्पा चांदकोटे, दीपक कवडे यांच्यासह ग्रामस्थांनी उपस्थित राहून तानवडे यांच्या स्मृतीस अभिवादन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार थोरात यांनी केले। किरण कवडे, अक्कलकोट प्रतिनिधी, स्टार न्यूज सोलापूर। आज बाबासाहेबांची पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सर्वप्रथम मी बाबासाहेब व दत्ताअण्णांच्या पवित्र स्मृतीचे अभिवादन करतो। आपले भागातले माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय आनंदराव तानवडे साहेब, दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश मेत्रेजी व आमचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रवीण तानवडे, पंचायत समितीचे गणेश मोरे, कुठे येत आहे गणेश मोरे, तर तिथं काय तर आज आत्ताच आनंदने आपल्याला सांगितलं, ज्यांनी ह्या पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे बीज पेरले त्यांच्याच घराण्यावर अन्याय होतं म्हणजे केवढं देवदुर्वास आहे। तुमच्या सगळ्या कष्टामुळे आज हे दिवस त्यांनी बघतायत। ते ज्यांनी कष्ट केलं, झाड वाढवलं, ठीक आहे म्हणतो आपण, आजोबांनी झाड लावलं तर नातवानी फळं खायचं असतं म्हणून, पण हे ओरिजिनल नातं कुठं आहे? हे सगळे डुप्लिकेट नातं आहेत सगळेच। म्हणून या डुप्लिकेट नातवाला आपल्याला धडा शिकवायचा। मी शिरवळकरांना विनंती करतो, आपण नेहमी तानवडे परिवाराच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलात, त्यांना साथ दिली, सहकार्य केले, आशीर्वाद दिलात। आत्ता ह्या घडीला तुमच्या आशीर्वादाची त्यांना नितांत गरज आहे। म्हणून मी 100% मतदान, एक सुद्धा मतदान शिरवळमधलं तानवडेशिवाय, धनुष्यबाणाशिवाय जाऊ नये एवढं जर केलं तर खरंच ते आज आपण जे श्रद्धांजली अर्पित कार्यक्रम केले ते बाबासाहेबांना आणि दत्ताअण्णांना खरी आदरांजली ठरणार आहे। आपलं प्रवीण तानवडे आणि गणेश मोरेंना दोघं जे धनुष्यबाण आहे ते धनुष्यबाणावर मतदान करून करावं एवढंच या प्रसंगी सांगतो। परत येणार आहे आम्ही निवांत, त्यावेळी सविस्तर बोलू आपण। जय हिंद, जय महाराष्ट्र।